मला असं वाटतं की 4 टर्म तुम्ही आता आमदार म्हणून कार्यरत आहात. तर ह्या 4 टर्म्समध्ये असे कुठले महिला म्हणून चॅलेंजेस तुम्हाला वाटले, जे तुम्ही फेस केले? असं म्हणजे खास काय सांगाल? आणि कुठेतरी राजकारणामध्ये आत्ता आपण म्हणतोय की 33% महिलांना आरक्षण मिळेल, येतील. पण आत्तापर्यंत जितकं असायला हवं तितकं मला वाटतं प्रतिनिधित्व नव्हतं महिलांचं. नाही, एक तर 2002, 2008, 2014 आणि 2020 असं 4 वेळेला मला प्रतिनिधित्व करता आलं. आणि ते काम करत असताना पहिल्या टर्ममध्ये बोलायला मिळणं हेच म्हणजे मोठे अवघड असायचं, कारण खूप दिग्गज नेते सभागृहात होते आणि ते मिळत असताना मग काही वेळेला पक्षश्रेष्ठींकडे सांगून किंवा तिथे गटनेत्यांच्या मीटिंगमध्ये बोलून की मला असे असे विषय घ्यायचे आहेत, अशा प्रकारनी संधी मिळवायला लागायची. आम्ही विरोधी पक्षात होतो 2014पर्यंत, त्यामुळे विरोधी पक्षामध्ये मांडताना परत त्याच्यामध्ये एक वेगळं सत्ताधारी लोक तुमच्याशी कसे वागताय त्याच्यावर ते अवलंबून असतं. दबावाखाली जायचं नाही, त्याचबरोबर अतिशय क्रूर आणि हिंसक भाषा वापरायची नाही. या सगळ्या गोष्टी करत करत कामकाजाचा वेळ थोडाच मिळतो, त्याच्यामध्ये तुमचा प्रभाव टाकायचा. याच्यात सगळ्यात महत्त्वाची मला उपयोग झाला तो म्हणजे इश्यू बेस पॉलिटिक्स. लोकांच्या प्रश्नांनाच आपण मांडलं पाहिजे आणि ते सोडून बाकीचं काहीतरी ज्याच्यातून फक्त महत्त्व मिळेल मीडियामध्ये असे प्रश्न घेण्यापेक्षा जनतेचे प्रश्न घेण्याचा प्रयत्न करणं. दुसरं आव्हान मला जाणवलं ते म्हणजे तुम्हाला सातत्याने काम करावं लागतं. तुम्ही 2 अधिवेशनांच्या मध्ये लोकांना भेटलाच नाहीत. आम्ही परिषदेत आहोत, बरेच लोक परिषदेत बरंच काही बोलतात. तर आज आता बघा, काही विषय जे आहे ते कायदा होईपर्यंत पोचलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ असंघटित कामगारांच्या बद्दलचा कायदा आलेला आहे, पण त्याची अंमलबजावणी करणं बाकी आहे. तर अशी कामं सातत्याने करत राहणं जसं गरजेचं आहे, तसं गुन्हे कसे सिद्ध करायचे याचे दोषसिद्धींवरती काम करायला पाहिजे. आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोघंही जणांचा महिला सुरक्षेवरती खूप दृष्टिकोन चांगला आहे. तर हे काम करण्यासाठी मला उपसभापती म्हणून अजून अनेक जवळजवळ 40 प्रकारच्या अत्याचारांच्या विषयांमध्ये मला काम करायची इच्छा आहे. काही कामं झालेली आहेत, पण काही कामं अजून बाकी आहेत, कारण दोषसिद्धीचा रेट आत्ता फक्त 40% आहे. तो जपानसारख्या देशामध्ये 95% आहे. मी एकटे सगळं करू शकेन असं नाही आहे, पण तुम्ही जे बोलत होता ना, ते माध्यमांची फार मोठी शक्ती आहे. त्यामधून काही मुद्दे जर का लोकांसमोर सातत्याने गेले तर आपल्याला फार वेगाने बदल झालेला दिसेल असं मला